तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मागणीनंतर अमित शहांनी केंद्र सरकारकडून मदतीचं आश्वासन दिलं। देवेंद्र जी, एकनाथ शिंदे और अजित दादा, तीन में से एक भी बनिया नहीं, मगर ये तीनों बनिए से पक्के हैं। मुझे पद्मश्री पाटिल का मूर्ति का अनावरण कर कर बुलाया और पूछ लिया तरीके से, अच्छे तरीके से, कि भारत सरकार महाराष्ट्र के किसानों के लिए क्या करेगी। कल ही तीनों ने लंबी बैठक मेरे साथ करी है। मैंने मोदी जी की ओर से उनको आश्वस्त किया है कि महाराष्ट्र सरकार हमें डिटेल रिपोर्ट भेज दे। मोदी जी महाराष्ट्र के किसानों की मदद करने में जरा भी देर नहीं लगाएं। एकीकडे शहांनी मदतीचं आश्वासन दिलं असलं तरी राज्य सरकारनं अहवाल न पाठवल्याच्या मुद्द्यावरून शरद पवार काय म्हणाले तेही पाहूयात। राज्य सरकारने अद्याप फायनल प्रस्ताव आम्हाला दिलेला नाही, त्यामुळे मला त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही। माझा आग्रह राहील की राज्य सरकारने अगदी आज उद्या 2 दिवसात तो प्रस्ताव द्यावा। मुख्यमंत्र्यांनी संबंधितांशी बोलावं आणि केंद्राचं मदत ही लवकरात लवकर मिळून त्याचं वाटप सुरू करावं। जे लोक आमच्यावर टीका करतायत त्यांनाही सांगतो, एकदा आरशात बघून घ्या, एकदा आरशात बघा। तुम्ही असताना काय तुम्ही केलाय हे तुम्ही एकदा आरशात बघा, त्याच्यानंतर आमच्यावर टीका करा। पण कोणी किती टीका केली तरी आम्ही परवा करणारे लोक नाही आहोत, कारण आम्हाला या ठिकाणी खुर्च्या तोडण्याकरता लोकांनी पाठवलेलं नाही, शेतकऱ्याची सेवा करण्याकरता पाठवलाय आणि ते केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। दरम्यान लोणीमधील कार्यक्रमात सहकार क्षेत्रातील विविध निर्णयांबाबत बोलताना अजित पवारांनी अमित शहांचं कौतुक केलं, पण यावेळी बोलताना त्यांनी काका शरद पवारांचं नाव न घेता टीका केली। आजवर अनेक राज्यकर्ते आले पण साखरेचे भाव पडलेले असायचे, अगदी 1800-2000 रुपयांपर्यंत साखरेचे भाव असायचे, पण MSP नुसार दर मिळायला लागल्यापासून कितीही झाले तरी 3100च्या आत साखर विकता येत नाही। अमित शहा यांच्यामुळे साखर उद्योगाला बळ मिळालं असं अजित पवार यावेळी म्हणाले। दादांच्या या विधानामुळे मात्र राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। आजपर्यंत एवढे राज्यकर्ते झाले, परंतु कधी कधी आमच्या साखरेचे भाव पार 18-20-2100 पर्यंत खाली यायचे। आता किती झालं तरी 3100च्या आत साखर विकता येत नाही आणि त्याच्यामुळे आज साखरेचे भाव 3800 रुपये 3900 रुपये मिळायला लागलेले आहेत। त्याच्यात अजून कोजनची भर पडते। शरद पवारांचा काय संबंध? 2014 झाल्यापासून तुम्ही सत्तेत आहात, म्हणजे हे, आणि आता तर तुम्ही सर्व आहात, यू आर द बॉस। तुम्हाला निर्णय प्रक्रियेमध्ये तुम्ही देवेंद्र फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून बसता। आता कसली तक्रार करताय? आता तुम्हाला फक्त निर्णय घ्यायचे आहेत। लाडक्या बहिणीचा घेतलात ना निर्णय, ओला दुष्काळ जाहीर करणार नाही।